शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे हे उपोषणाला बसले आहेत। उपोषणाच्या चौथ्या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाहीये। प्रशासन आणि सरकारनं लवकरात लवकर आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिलाय। मनसर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 18 फेब्रुवारीपासून दत्ता गांजाळे उपोषणाला बसले आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावं, जलसंपदा विभागाकडून वाढीव पाणीपट्टी वसूल करू नये, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळावी, पिंजऱ्यांची संख्या वाढवून प्रत्येक गावात जनजागृतीचे कार्यक्रम वन खात्याने आयोजित करावेत, वीज बिल माफी मिळावी, मोजणीची कामं आणि तहसील कार्यालयामधील कामं जलद गतीने करण्यात यावी या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलं। दरम्यान रविवारी आणि सोमवारी गांजाळे यांच्या आंदोलनाला अनेक गावाचे सरपंच, शेतकरी आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय। कॉम्रेड अजित अभ्यंकर तसेच जिल्हाप्रमुख सुरेश भोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, दिलीप पवळे तसेच विकास जाधव यांनी भेट घेऊन गांजाळे यांच्या सोबत चर्चा केली आहे। मात्र उपोषणाचा चौथा दिवस उलटून देखील कोणताही शासकीय प्रशासकीय अधिकारी त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आला नाहीये। आमच्या मागण्या शेतकरी हितासाठी आहेत। संबंधित विभाग, अधिकारी तसेच सरकारने याची दखल घ्यावी आणि मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी पुत्रांचं अन्नत्याग आंदोलन आम्ही गेली 4 दिवसापासून चालू केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या पुढे आज अनेक समस्या भेडसावत आहेत। दुधाच्या दरवाढीचा संदर्भ असेल, दिवसा लाईटीचा विषय असेल किंवा पीक विमा असेल, कांद्याची निर्यात बंदी असेल, असे अनेक अवकाळीने झालेलं नुकसान असेल, असे अनेक हे आहेत। यामध्ये शेतकऱ्याला शेती करताना सुद्धा विविध समस्यांना सामोरं जावं लागते। मग ते खताची दरवाढ असेल किंवा मग आपला बिबट प्रश्न असेल, या विविध प्रश्नावर आम्ही मागण्या घेऊन अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे। पण गेली 4 दिवसापासून प्रशासनाने साधी इकडं फिरकायची सुद्धा कृपा केली नाही। असो, आम्ही आंदोलन पाहू किंवा मग आंदोलन आम्हाला एक वेगळ्या वळणावर घेऊन जावं लागेल, पण आम्ही आमच्या पक्षातर्फे शेतकऱ्यांसाठी कायम लढत होतो आणि राहू। स्वप्नील जाधव, C24 तास, मनसर। सेवा, गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट। आपल्या इथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज, जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, पावभाजी आणि स्नॅक सेंटर देखील प्रसिद्ध आहे। असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट। या ठिकाणी लग्न समारंभ, पार्टी, सेमिनार, मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे। तसेच आपल्या सेवेसाठी बँक्वेट हॉल सज्ज झाला आहे। आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेइंग गार्डन आणि लॉनची सुविधा आहे। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या। माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँक्वेट हॉल, ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे।